अध्याय 16 मैथ्यू चैप्टर 16 मत्ती अध्याय 16 और उसका 21 से आणि त्याचं 21 मैथ्यू चैप्टर 16 मत्ती अध्याय 16 उसका 21 से आणि त्याचं 21 उस समय से यीशु अपने चेलों को बताने लगा, अवश्य है कि मैं यरूशलेम में जाऊं और पुरनियों, प्रधान याजकों, शास्त्रियों के हाथ से बहुत दुख उठाऊं और मार डाला जाऊं और तीसरे दिन जी उठूं। इस पर पतरस ने उसे अलग ले जाकर झिड़कने लगा, हे प्रभु, परमेश्वर न करे, तेरे साथ ऐसा कभी कभी न होगा। यीशु ने मुड़कर पतरस से कहा, हे शैतान, मेरे सामने से दूर हो जा, तू मेरे लिए ठोकर का कारण है, क्योंकि तू परमेश्वर की बातों पर नहीं, मनुष्य की बातों पर मन लगाता है। तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी यरूशलेमला जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःख सोसावे, जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी उठवले जावे याचे अगत्य आहे। तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून म्हणाला, प्रभूची आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही। परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, तू मला अडखळत आहेस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे। हम आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तू मदद करना। हम सबको प्रभु वचन समझने के लिए मदद करना। आज हम सबके अंदर से जैसे तूने प्रभु पवित्र पिता पतरस को मुक्त किया प्रभु, पवित्र पिता उसी रीति से हम सबको भी तू मुक्त कर प्रभु। और हम सबके अंदर जो पवित्र आत्मा दिया है, उस पवित्र आत्मा के सामर्थ्य ले कोई भी दूसरी स्पिरिट जो आपकी ओर से नहीं है वो घुसने नहीं देना। ये हमारी खास प्रार्थना है प्रभु। पवित्र पिता, हम सबको आज छुटकारा देना, ये हमारी खास विनती है मेरे पिता, ये मेरी खास प्रार्थना है। अनुग्रह करना मेरे पिता, वचन समझने के लिए तू सहायता करना प्रभु, रक्षा करना, अनुग्रह के पंखों में सदा सुरक्षित रखना। धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज हालेलुया, हालेलुया। प्रिय, हम यहाँ देखते हैं कि 16वें अध्याय में कि यीशु अपने चेलों से बताने लगा कि आगे जाके अभी वो यरूशलेम जाएगा और यरूशलेम जाने के बाद वो बहुत दुख उठाएगा। आणि 16व्या अध्यायामध्ये पाहतो की येशू त्याच्या शिष्यांना सांगू लागला की पुढे जाऊन तो यरूशलेममध्ये जाईल आणि यरूशलेममध्ये गेल्यानंतर त्याला खूप सारं दुःख उचलावं लागेल और वो मारा जाएगा आणि तो मारण्यात येईल, तीसरे दिन जी उठेगा आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा मरा हुआ नहीं रहेगा। आणि तो मेलेला राहणार इस पर नाही। पतरस को अच्छा नहीं लगा। आणि सर्व ऐकून पेत्राला आवडले नाही। सच बात है, अगर आप भी देखोगे आपके सामने यीशु कह रहा है कि मुझे मार दिया जाएगा और मैं तीसरे दिन जिलाया जाऊंगा, तो आप तो यीशु से प्यार करते हो, आप क्या चाहेंगे? आपका यीशु मरे? आणि तुमची काय इच्छा असेल की तुमचा येशू मरा ना, ऐसी आपकी इच्छा है? आणि अशी तुमची इच्छा आहे। हम अक्सर ऐसा बोलते, प्रभु तू असता ना तर मी तुला मरून दिलं नसतं। और हम लोग कहते कि प्रभु अगर तू होता तो मैं तुझे मरने के लिए नहीं मैं कोशिश करता, आपको बचाने की कोशिश करता, आणि तुला वाचवायचा प्रयत्न केला। बहुत बार हम कभी कभी ऐसा बोल देते हैं। आणि खूप वेळा आपण लोक अशा रीतीने बोलून जातो। ये परमेश्वर की ही योजना थी, परमेश्वर की ही योजना थी और ये परमेश्वर का ही प्लान था कि यीशु मसीह यरूशलेम में पकड़ा जाए, मारा जाए, गाड़ा जाए, तीसरे दिन जी उठे और वो स्वर्ग आए और उसके इस बलिदान के द्वारा हम उद्धार पाए। आणि प्रियांनी ही देवाची इच्छा होती आणि त्याची इच्छा होती की येशू ख्रिस्त हा यरूशलेममध्ये पकडण्यात यावा, त्याला मारण्यात यावा, काढण्यात यावा आणि त्याच्या दिवशी तो पुन्हा जिवंत होऊन तो आपल्याला घेण्यासाठी पुन्हा यावा। हम नरक से बचे आणि आपण नरकापासून वाचलो। देखो प्रियो, लोग जो बोलते हैं ना नरक जाना, जाएंगे हम, मरते तो मरने दो, नरक जाते तो जाने दो। नरक है ना, वहाँ जो आग है उससे डरने से, वहाँ की कीड़े उससे डरने से, वहाँ की अंधकार उससे डरने से भी सबसे भयंकर बात ये है कि हमेशा के लिए परमेश्वर से दूर होना। आणि नरकात जाण्यापेक्षा किंवा नरकातली जी आग किंवा त्याच्यामध्ये जी किडे आहेत त्याच्यापेक्षा घाबरण्यापेक्षा सर्वात वाईट गोष्ट आहे की आपण लोक देवापासून दूर जाणे। क्योंकि नरक जाना मतलब परमेश्वर से दूर होना, आणि नरकामध्ये जाणं म्हणजे देवापासून दूर मैं आपको जाणं। पहले ही बताई, पहले दिन में आपको बताया था परमेश्वर कौन है, वो एक ही मात्र परमेश्वर है। आणि तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं होतं की देव कोण आहे, तो एक मात्र वो देव एक आहे ही परमेश्वर है। आणि तो एकच देव आहे। इसलिए प्रियो, परमेश्वर मूर्ति में रहता नहीं है। आणि म्हणून
प्रियांनो, देव हा मूर्तीमध्ये राहत परमेश्वर नाही. ने मूर्ति पूजा से घृणा करने के लिए कहा है, उसने आज्ञा दी है तू मूर्ति पूजा न करना। आणि देवाने मूर्ती पूजेची घृणा करण्यासाठी सांगितलेले आहे आणि त्याने आज्ञा दिलेली आहे की तू मूर्ती पूजा करू इसलिए नको. भजन संगीता में 115 में कहा है कि लोग जो मूर्तियां बनाते हैं आणि म्हणून स्तोत्र संहिता 115 मध्ये देण्यात आलेलं आहे, जी लोक मूर्ती और बनवतात उसके सामने झुकते हैं, आणि त्याच्यासमोर जी लोक उसका भरोसा करते आणि हैं, त्याच्यावरती विश्वास वो ठेवतात मूर्ति के समान है। आणि ते लोक मूर्तीच्या समान आहेत. मूर्ति बनाने वाले भी, आणि मूर्तीला बनवणारे उस सुद्धा पर झुकने वाले भी आणि त्याला झुकणारे और सुद्धा उस पर भरोसा रखने आणि वाले त्याच्यावरती विश्वास ठेवणारे सुद्धा मूर्ति के समान। आणि मूर्तीच्या तो समान. मूर्ति कैसी है वहाँ बताई है, आणि मूर्ती कशी आहे तिथे सांगण्यात आलेलं मूर्ति आहे. मिलती नहीं है, आणि मूर्ती हलत उसको नाही आँख है, आणि तिला डोळे आहेत देखती आणि नहीं, ती पाहत उसको नाही, पैर है, तिला पाय आहे, चलती नहीं, ती चालत उसको नाही मुंह है, आणि तिला तोंड आहे, बोलती नहीं, ती बोलत नाही उसको कान है, आणि तिला कान वो आहे, सुनती नहीं। ती ऐकत नाही. इसलिए सब जो मूर्ति बनाने वाले, मूर्ति पर भरोसा रखने वाले मूर्ति के समान है। आणि म्हणून जी लोक मूर्तीला बनवतात त्याच्यावरती विश्वास ठेवणारे ते मूर्तीचे समान आहेत. इसलिए कैसे मूर्ति के समान है, आणि म्हणून ते लोक कशा मूर्तीचे समान जैसे आहेत. मूर्ति को कुछ समझता नहीं, ज्ञान नहीं, निर्जीव है, वैसे ही मूर्ति पूजा करने वालों को भी जब उनको ज्ञान नहीं आता है कि मैं किसके सामने झुक रहा हूँ, एक पत्थर के सामने जो इसमें बेजान है, आणि मूर्तीला ज्ञान नाही, तिला काही समजत नाही. तसंच मूर्ती पूजा करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ज्ञान नाही की ते लोक कोणासमोर झुकत आहे. ती एक मूर्ती आहे आणि ती निर्जीव इसलिए आहे. प्रियो कभी भी अपनी जिंदगी में मूर्ति पूजा कभी नहीं करना। आणि म्हणून त्यांना आपल्या जीवनामध्ये कधी मूर्ती पूजा करू आपके नका. घर में किसी के भी घर में मूर्ति रखी होगी तो आप कभी नहीं झुकना। आणि तुमच्या घरामध्ये किंवा कोणाच्याही घरामध्ये जर मूर्ती ठेवलेली असेल त्याच्यासमोर झुकू नका. आप झुकते हैं वो आपका चॉइस है, मेरा काम है बताना। आणि जर तुम्ही झुकता ते तुमची निवड आहे आणि माझंच काम आहे क्योंकि सांगणं. मूर्ति पूजा करने वाले स्वर्ग नहीं जाएंगे, आणि जी लोक मूर्ती पूजा करतात ते लोक स्वर्गामध्ये जाणार मूर्ति नाही. पूजा करने वाले, आणि मूर्ती पूजा जादू करणारे, टोना करने वाले, जादूटोणा करणारे, व्यभिचार करने वाले, व्यभिचार करणारे झूठ बोलने वाले, आणि खोटं बोलणारे और वहाँ लिखा है डरपोक लोग, आणि जे भेकड आहेत वो लोग स्वर्ग नहीं आणि जाएंगे। ते लोक स्वर्गामध्ये जाणार इसलिए नाही. प्रियो बहुत जरूरी है कि आपको इन पापों से बचे रहना, आणि म्हणून प्रियांनो फार गरजेचं आहे की तुम्हाला सर्व पापांपासून वाचून दूर राहणं रहना। आणि दूर राहणं. इसलिए ये पाप कभी मत करना। आणि म्हणून तुम्ही ही जी पाप आहे ती कधी करू नका जागरूक रहो, आणि जागृत राहा. इस विषय पर जागरूक आणि रहो, या विषयासंबंधी तुम्ही लोक जागृत राहा. ये पाप से आप बचे रहो। आणि म्हणून हे जे पाप आहे त्याच्यापासून तुम्ही लोक वाचून हमारा राहा. परमेश्वर महान परमेश्वर है आणि आपला जो देव आहे तो महान देव और आहे. वो उसकी ये योजना है कि हमें उद्धार दे, आणि त्याची योजना आहे की आपल्याला तारण हम द्यावं नरक से जाने से बच जाए। आणि आपण नरकामध्ये जाण्यापासून इसलिए वाचावं. यीशु मसीह को कलवरी क्रूस पर हमारे लिए दे दिया, आणि म्हणून येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती आपल्यासाठी देण्यात हमारे आले लिए मारा गया। आणि तो आपल्यासाठी ये मारण्यात योजना आला है, आणि ती योजना आहे. लेकिन पतरस क्या करता है, आणि पेत्रा काय करतो? पतरस उसे अलग लेके गया। आणि पेत्रा त्याला वेगळा घेऊन गेला. ऐसे हम पढ़ते हैं ना, वहाँ लिखा कि इस पर पतरस उसे अलग ले जाकर, आणि पेत्रा त्याला वेगळा घेऊन जाऊन 22वें वचन में, आणि 22 उसे वचनामध्ये दूर लेकर गया आणि त्याला दूर घेऊन गेला दूसरे शिष्यों से, आणि दुसऱ्या शिष्यांपासून अलग लेके जाकर बोला, "छे, ऐसा कभी नहीं होने देगा प्रभु तेरे साथ, परमेश्वर तेरे साथ ऐसा कभी नहीं होने देगा, आणि वेगळा जाऊन तो त्याला म्हणाला की तुझ्यासोबत देव असं कधीच होऊ तेरे देणार साथ नाही ऐसा कभी न हो। आणि तुझ्यासोबत असं कधी होऊ क्या नये. ये गलत था? आणि हे चुकीचं होतं. उसने अपना प्रेम प्रकट किया था ना, आणि त्याने स्वतःचं जे प्रेम आहे त्याला प्रकट केलं अपना होतं. प्यार प्रकट किया था। आणि स्वतःचं जे प्रेम आहे त्याला प्रकट केलं लेकिन होतं. फिर भी देखो, यीशु ने उसे कहा, आणि तरी सुद्धा येशू त्याला म्हणाला, हे शैतान मेरे सामने से दूर हो, आणि आधी सैतान तू माझ्यापासून निघून जा, क्योंकि तू मेरे लिए ठोकर का कारण है, आणि तो माझ्यासाठी अडखळण्याचं कारण आहे. क्योंकि तू परमेश्वर की बातों पर नहीं, मनुष्य की बातों पर मन लगाता है। आणि तू देवाच्या गोष्टींकडे मन लावत नाही परंतु मनुष्याच्या गोष्टींकडे तुझं मन आहे. अभी ये पतरस जो गए कितने सालों से यीशु के साथ है, बपतिस्मा किया हुआ व्यक्ति है, आणि हा जो पेत्र आहे तो खूप वर्षांपासून येशू सोबत आहे, त्याचा बपतिस्मा झालेला आहे. और यीशु के पीछे चल रहा है, और प्रभु ने उसे प्रेरित बोलकर घोषित किया है, आणि तो येशूच्या मागे चालत आहे आणि येशूने त्याला प्रेषित म्हणून घोषित केलेला प्रभु ने आहे. उसके लिए भविष्यवाणी किया, आणि येशूने त्याच्यासाठी भविष्यवाणी केलेली उसे आहे. कहा, आणि त्याला म्हणाला 6 के वचन में पढ़ो, आणि 6च्या वचनामध्ये 16 से पढ़ो, आणि 6:16 पासून उसके विषय पे कहा, देखो क्या मस्त कहा, आणि त्याच्याबद्दल 6 काळ सांगण्यात आलेला आहे. नहीं 16 का 16 आणि 16 का 16 आणि 16:16 शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हणले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या मांस
और रक्त ने, किसी इंसान ने तुझ पर प्रकट नहीं किया कि मैं परमेश्वर हूँ, परमेश्वर का पुत्र हूँ। फिर तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे मला प्रकट केले मेरे आहे। स्वर्गीय परमेश्वर ने, पिता ने तुझ पर प्रकट किया है। आणखी मी तुला सांगतो, अब मैं तुझसे बताता हूँ, तू पेत्र आहेस, तू आज से शिमोन नहीं, योना का पुत्र नहीं, परंतु तू क्या है? तू आज से पत्र से यानी पत्थर है। आणि क्या है? आणि काय आहे? आणि दगड किसका आहे। पत्थर? आणि कोणाचा खडक? बताया। आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेन। हाँ, नींव तो मैं रहूंगा। उस नींव पर जो पहला पत्थर, नींव कौन है? घर बनाते तो घर के नीचे नींव होता है, आणि घराचा पाया असतो, तो वैसे वो यीशु है। आणि तसंच तो येशू और आहे। जो कल उसके ऊपर जो बिल्डिंग बनाई जाती है, आणि त्याच्यावरती जी बिल्डिंग बनवण्यात येते, पहले पत्थर पर होती है। आणि त्या पहिल्या दगडावरती तो असते। जैसे वो पहला पत्थर रखा जाता है, उसके बाजू में यहाँ से ऐसे पत्थर ईंट लगा कर फिर वो दीवारें बनाई जाती है। आणि जसं पहिला दगड ठेवण्यात येतो, त्याच्या बाजूने ती लोक दगड लावून ते लोक काय करतात? भिंत उभी तो यीशु करतात। कहता है कि तू मेरी कलीसिया का पहला पत्थर होगा। आणि येशू म्हणतो, तू माझ्या मंडळीचा पहिला खडक राहशील। हाँ, पहला पत्थर, आणि पहिला खडक, जिस पर मैं अपनी कलीसिया बनाऊंगा। आणि ज्याच्यावरती मी माझी मंडळी स्थापित तुझे करेन। पकड़कर मैं अभी जब तक दो यीशु हमारा रैप्चर नहीं होता, जब रैप्चर हो गया मतलब समझ जाने का कलीसिया परिपूर्ण हो गई। आणि राज्य सरामध्ये समजून जायचं आहे, जी मंडळी आहे ती परिपूर्ण अभी झालेली तक आहे। कलीसिया परिपूर्ण नहीं हुई है, बनी नहीं है, कंप्लीटली बनी नहीं है। आणि आतापर्यंत जी मंडळी आहे ती परिपूर्ण झाली नाही, कंप्लीटली ती जैसे बनलेली ये आहे। दीवार आणि जशी पूरी बन चुकी है, आणि जशी ती भिंत पूर्णपणे बनलेली आहे, पूरा बन गया, आज हम लोग इस पर रह रहे हैं। आणि आपण इथे राहत आहोत। वैसे ही प्रभु की कलीसिया तैयार हो गई। आणि तसंच देवाची मंडळी तयार झाली। हाँ, तो आ जाओगे। ये आना चाहिए सुनने के लिए। आणि तुरईचा आवाज ऐकला पाहिजे। ये तुरई फूकने से पहले आकाश में बड़े बड़े चिन्ह होंगे। आणि तुरई फुकण्याच्या अगोदर आकाशामध्ये मोठी मोठी चिन्ह होते। आपको खुद को भी अंदर से महसूस होगा, आणि तुम्हाला आतमधून स्वतःहून जाणीव होईल। आपको अंदर से महसूस होगा। आणि तुम्हाला आतमधून आज जाणवेल। क्लाइमेट भी थोड़ा सा डिफरेंट लग रहा है, आणि जो वातावरण आहे तो वेगळा आहे। आपको अलग आकाश में कुछ अलग चिन्ह दिखाई देगा आणि आकाशामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं चिन्ह और दिसेल। अचानक गड़गड़ाहट आपको सुनाई देगा। आणि अचानक तुम्हाला गडगडण्याचा आवाज बिजलियाँ येईल। चमकेगी, आणि जे वीज आहे ते गडगडायला लागते। बीच में आपको सुनाई देगा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज ऐकायला येईल। तुरई। आणि तुरईचा। आप बोलोगे मुझे कैसे मालूम? आणि तुम्ही बोलाल, हे सर्व मला कसं माहिती? क्योंकि ऑलरेडी जुना करार हमको बता चुका है। आणि जुन्या करारामध्ये आपल्याला हे नया सांगितलेलं करार आहे। भी थिस्सलुनीकी की पत्री में भी बता चुका है। आणि थिस्सलुनीकरास पत्रामध्ये सुद्धा देण्यात आलेलं यीशु आहे। मसीह ने आने से पहले आणि येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर उसने भी बताया है कि गड़गड़ाहट होगा, आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की गडगडाट होईल। बादलों पर मैं आऊंगा, आणि मेघारूढ होऊन तुरैया तुरई, फूकी जाएगी। आणि जो तुरई आहे ती फुकण्यात इसलिए येईल। आने से पहले के चिन्ह में भी यही बताया गया है। अगर आप जब यीशु मसीह परमेश्वर को देखने के समय पर इसने कहा मोसेस ने कि तुम 3 दिन तक अपने आप को शुद्ध करो। आणि मोशेने इस्रायली लोकांना सांगितलं की तुम्ही 3 दिवसापर्यंत काय करा? स्वतःला शुद्ध करा। किसी स्त्री के पास मत जाना, आणि कोणत्याही स्त्रीकडे तुम्ही जाऊ नका। पवित्र हो जाना, आणि पवित्र व्हा। और उसके बाद तुम्हें मैं परमेश्वर को पास ले जाता हूँ। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला देवाकडे घेऊन जाईल। और देखो क्या हुआ। आणि बघा काय झालं। 19 अध्याय निकालो, निर्गमन। आणि निर्गमन अध्याय 19 काढूया। निर्गमन 19, निर्गमन अध्याय 19, एक्सोडस निर्गमन 19 अध्याय 19। और देखो 14 से अगर आप पढ़ोगे तो वहाँ लिखा है कि उन लोगों ने अपने आप को पवित्र किया, अपने वस्त्रों को धोए और तीसरे दिन तैयार हो गए आणि पर्वत के पास आए। आणि ती लोक तिसऱ्या दिवशी तयार झाले आणि पर्वताजवळ आले। हाँ, अभी 16 आणि आता 16 से पढ़ो। आणि 16 पासून वाचूया। तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला। क्या हो गया? काय झाला? तो इसलिए आकाश का चिन्ह हमेशा याद रखना। आणि म्हणून आकाशाचं जे चिन्ह आहे त्याला लक्षात ठेवा। आपको गड़गड़ाहट तो सुनाई देगा फिर, आणि तुम्हाला जे गडगड आहे ते ऐकायला येईल आणि ते नॅचरली आहे। नैसर्गिक है। आणि अभी अगर बादल गरज रहे हैं, मैं बोलूँगी मुझे नहीं ऐसा मला नहीं, ऐसा बोलूँगी मैं, और हे स्थितीचे कहून क्योंकि हम बहरे नहीं, हमको सुनाई देगा क्योंकि वो नैसर्गिक है। आणि आपण पहिले नाहीत, आपल्याला ते ऐकण्यात येईल कारण ते नैसर्गिक आहे। उसके बाद वो विजा चमकू लागल्या। बिजली चमकने लगी, खड़ाखड़। उस दिन आपको हमेशा जैसे बिजली चमकती है उससे जरा ज़्यादा चमकेगी। आणि जसं नेहमी विजा चमकत असतं त्याच्यापेक्षा त्या दिवशी जास्त चमकते। जिस दिन आप रैप्चर आपका समय होगा, आणि ज्या दिवशी रॅप्चरची वेळ असेल
उसका क्लू आपको बता के रख लूँ। आणि तुम्हाला त्याचा उसके पहले भी बहुत सारे क्लू हमने बताए आपको, आणि त्याच्या पहिले तुम्हाला खूप सारे क्लू देण्यात आलेले लेकिन आहेत. आपको भी मालूम होना चाहिए। पहली बात तो आपके अंदर का जो पवित्र आत्मा आपको बोलेगा तैयार हो, पापों से आपकी माफी मंगवाएगा, आणि तुमच्या आतमध्ये जे पवित्र आत्मा आहे तो काय करेल, तुम्हाला पापांपासून माफी और मागून बाहर घेईल. आपको अलग सा चिन्ह दिखाई देगा, आणि बाहेर तुम्हाला एक वेगळं चिन्ह बादल दिसेल. गरजने का शब्द सुनाई देगा, आणि जे विजा आहे ते चमकण्याचा आवाज तुम्हाला बादल ऐकायला येईल. गरजने का, आणि गडगडाट होण्याचा. हाँ, और फिर बिजलियाँ चमकेगी। आणि त्याच्यानंतर विजा चमकतील. नेचुरली जैसे आपकी बिजलियाँ जैसी चमकती है, आणि जसं विजा चमकतात उससे बढ़कर चमकेगी। आणि त्याच्यापेक्षा ते जास्त चमकतील. तो आप बिजली चमकने पर सबसे पहला आप क्या काम करते हो? आणि विजा चमकल्यावरती तुम्ही सर्वात पहिले काय काम करता? हाँ? सगळ्या क्लिपा बिपा सगळ्या काढतात, कुठं काय बाहेर गेली जॉईंट आहे सगळं काढतात, सगळं बंद करतात, बरोबर है? करेक्ट है? तो वैसे ही आपको भी अपने लाइफ में जो कुछ पाप भी कर रहे हैं, जो कुछ है सब बंद कर देंगे। आणि जसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किधर किधर आपका कनेक्शन है, आणि जिथे जिथे तुमचं कनेक्शन आहे किधर किधर है, किसके साथ, आणि कोणासोबत आहे निकाल के निकाल वो मेरा कुछ नहीं, करो मुझे माफ करो, करो मुझे क्षमा करो, मुझे माफ करो, माफ करो। करते हैं? आणि करता. क्योंकि हम पहले कह रहे थे सारा कनेक्शन निकालने के बाद हो जाए। मैं कभी नहीं बिजली से डरती, आणि मी कधी विजांपासून घाबरत नाही. लेकिन एक बार डर गई, आणि एकदाच घाबरत लाइट नाही. नहीं था ना इसलिए। आणि लाईट नव्हती म्हणून घाबरली. तो मैंने बोला प्रभु, आणि मी म्हणाली आता मी गेट लॉक करायला चालली आहे, परत मी गेट लॉक करते जानेवारी. बहुत अंधेरा था, आणि खूप अंधकार होता. टॉर्च भी का प्रकाश भी कुछ दे नहीं रहा था, आणि जो टॉर्चचा जो प्रकाश आहे तो काहीच देत नव्हता. कुत्ते मेरे भरोसे पे थे, वो मेरे को पकड़कर मेरे साथ ही थे। हे स्वतः घाबरले, अभी मी काय करणार, मला गेटपर्यंत जायचं आहे, बडा बडा बूंदे गिर रहा था। आणि मोठा मोठा पाऊस पडत होता. मैंने बोला प्रभु, प्रभू शेड असो आणि शेड किंवा असो बिना शेड, किंवा बिना शेड. पडली तर ती पडली, परत ते बिजली गेली तो गेली. असं मला वाटेल आता शेड आहे तर माझ्यावर पडणार नाही, और मुझे ऐसा लगे कि अभी शेड मेरे ऊपर नहीं गिरी. असं काही नाही, और ऐसा कुछ पण भी मी नहीं पापी है. आहे, लेकिन मैं पापी मी हूँ. पाप कबूल करते, और मैं मेरे पापों को मला वापस क्षमा करती कर, हूँ. मुझे क्षमा कर. माझ्याकडून खूप चुका झाल्या, और मुझसे बहुत सारी गलतियाँ हुई मी थी. तिथे गेट लॉक करायला चालली, और मैं अभी गेट लॉक करके वीज जाती पडून हूँ. देऊ, और जो बिजली में मेरे ऊपर गिरने मत गई. जशी प्रार्थना केली और जैसे मैंने प्रार्थना की माझ्यात हिंमत आली, और मेरे अंदर हिम्मत आया. जाऊन गेट बीट लॉक करून घरी गेले अंधारात। मी अंधारात चालत नाही, पण मी प्रेयर करून अंधारात चालत गेली। ते हे लक्षात ठेवा, कारण आपल्यामध्ये आहे ना, जेव्हा विजा जास्त चमकतात ना तेव्हा एक भीती येते, किती घाबरणाऱ्या माणसात सुद्धा भीती येते का? कारण वीज त्याच्यावर पडते त्याच्यावर देवाचा राग आहे, देवाचा और परमेश्वर का ज्याच्यावर राग आहे और जिसके ऊपर गुस्सा है त्याच्यावर पडते, और उसके ऊपर त्याच्या प्रेम है मुलांवर नाही। और उसके बच्चों पर नहीं. तेच वचन मी प्रोग्राम केले, और वही जो वचन में डिक्लेयर जो करता तुला है. आहे, और मैं तेरी बच्ची मी हूँ तुला रागवलंय, और मैंने तुझे गुस्सा दिलाया है, मुझे मारो. और लेकिन जो बिजली मेरे ऊपर मत गिरेगा. ते नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखो. तुम्हाला दुसरं चिन्ह जास्त दिसेल, विजा खूप चमकत असते, और आपको दूसरा चिन्ह दिखाई देगा जो बिजली और रैप्चर की त्यावेळेला स्वर्गात मला बोला, आम्ही ऐकलं, बरं झालं तुमचं ऐकलं, असा ना भेटा ना मला, मी पण भेटेल ना तुम्हाला, और मैं भी आपको मिलूंगा. शायद उडता उडता आपण बोलू, बरं झालं ना? अरे तू पण उडती, मी पण उडती, मी पण उडती, तर आपण ज्योतीसारखं जाऊ। और हम ज्योति की नहीं जाएंगे. अशी एक छोटासा प्रकाश असतो, और एक छोटा सा प्रकाश रहता है. आता जसं तुम्ही आकाशातनं कसे तारे पडताना बघितले, और जैसे आकाश में से तारों को गिरते हुए देखा है. बघितले? देखा है. तसंच आहे ना, तारा वरती जाताना अशी ज्योत्या वरती जाताना दिसते, और वैसे जो प्रकाश है वो ऊपर जाते हुए खूप दिखाई जणांना देगा. दिसेल, और बहुत सारे लोगों को दिखाई देगा. तुमचा आत्मा असं वरती जाताना दिसेल, और आपका जो आत्मा है वो ऊपर जाते हुए देहासकट, और देह के साथ. देहात जर तुम्ही जिवंत, मी जिवंत असताना समजा आता उचललं जातो, और अभी हम लोग उठने जाने वाले आपण हैं. देहासकट जाऊ, और हम देह के साथ जाएंगे. देहासकट और देह के साथ. माहिती पडलं? हे नेहमी लक्षात ठेवा, और ये हमेशा याद रखो. देहासकट जाऊ। और देह के साथ तर जाएंगे. दुसरं आहे विजा चमकतील, और दूसरा है बिजलियाँ तिसरं और डार्क जग जबरे. हाँ, पूरा अंधेरा रहेगा, जैसे यीशु मसीह के समय पर दोपहर के 3 बजे के लगभग क्या था, आणि दोघांच्या जीवनाचा काय होता अंधेरा, आणि अंधकार होता. जब बिजलियाँ चमकेगी और आपको साइन दिखाई देगा, बहुत ही अंधारा,
तो ज़्यादा अंधकार है। आणि खूप जास्त अंधकार आहे. अभी देखो कभी कभी बारिश आने के समय पे अंधेरा हो जाता है, आणि तो आपके घर में भी हो, आणि त्याच्या घरामध्ये सुद्धा होतो उससे बढ़कर होगा। आणि त्याच्यापेक्षा जास्त होईल. ये तीसरा चिन्ह है। आणि हा तिसरं चिन्ह आहे. बढ़कर जब आपको अंधेरा दिखाई देगा, सब जगह अंधेरा दिखाई देगा, तब आप समझना अभी नेचुरली आपके घर की लाइट तो जाएगी, आणि तुमच्या घराची जी लाईट आहे ती जाईल. बिजली चमकती तो हमारे एरिया की पहले ही लाइट काट देते हैं। क्यों? क्योंकि घर में आग लग बिजली चमक कर नुकसान हो सकता है, इसलिए घर में लाइट नहीं देती। आणि म्हणून घरामध्ये लाईट असते. बाहर भी क्या दिखाई देगा? ज़्यादा, पहले से भी ज़्यादा अंधकार। आणि बाहेर सुद्धा जास्त अंधकार दिसेल. फिर यहाँ लिखा है, ऐसा लिखा है, फिर आणि नरसिंह का बड़ा भारी शब्द होगा। आणि नरसिंहाचा फार मोठ्या स्वराने नाद होईल. जैसे जोर से, बहुत बड़ा जोर से रहेगा। आणि जसं खूप मोठ्या जोराने असेल. वो तब जब तक बजेगा तब तक ही लोग उठाए जाएंगे। आणि जोपर्यंत वाजत आहे तोपर्यंत लोक उचलले जातील. जब तक बज रहा है, आणि जोपर्यंत ते वाजत तो आधा आहे घंटा बज रहा है, आणि ते अर्धा तास वाजत 15 आहे मिनट बज रहा है, आणि 15 मिनिटं वाजत या आहे 1 घंटा बज रहा आणि है, 1 तास वाजत आहे कितना घंटा वो तो प्रॉब्लम नहीं बताया, आणि किती तास वाजले सांगत नाही आहे. लेकिन जब तक वो बज रहा है तब तक मसीह लोग उठाए जा रहे हैं। आणि जोपर्यंत ते वाजत आहे तोपर्यंत ख्रिस्ती लोक ये हम लोग उचलले ही नहीं जातील. है, आणि फक्त आपणच नाही पूरे संसार के आणि पूर्ण जगाचे लोग जहाँ जहाँ है, आणि लोक जिथे शेती जिथे में आहे है, आणि शेतीमध्ये घर में आहे, है, घरामध्ये काम पर आहे, है, कामावरती कोई आहे सो रहा है, आणि कोणी झोपत आहे कोई पढ़ रहा है, आणि कोणी शायद वाचत बच्चे आहे को स्कूल गए हैं, आणि जी मुलं आहे ती शाळेमध्ये उनका गेली बैग आहे नहीं पड़ जाएगा। आणि त्यांची जी बॅग आहे तिथेच पडेल. हाँ, कोई कॉलेज में, क्यों हमारे बच्चे मसीह लोग कॉलेज में भी है ना, आणि ख्रिस्ती लोक कॉलेजमध्ये इंजीनियर है, आहे कोई वकील है, वकालत करता होगा, कोई वो केस लड़ता लड़ते बोलते गायब हो गया। क्यों हमारी साइली वकील नहीं है क्या? फिर वकील है वो, आणि ते वकील वो आहे. ऐसी लेट केस लड़ती होगी, गायब, उसका कोर्ट नहीं चेक देते। अरे तो चर्च में 2 साइली है, जो बोल रहे साइली, हमारे चर्च में 2 साइली है। आणि आपल्या चर्चमध्ये 2 सायली आहेत. तो इसीलिए प्रियो बहुत सारा, मतलब जहाँ जहाँ लोग हैं आणि जिथे जिथे लोक आहेत वहाँ से लोग उठा लिए आणि जाए। तिथून ती लोक उचलण्यात येतील. उस समय तक प्रभु मौका दे रहा है कुछ लोगों को कि ये साइन देखते समय तुरंत पश्चात, उस समय भी लोग जो बोलेंगे ना, निःशुल्क लोग प्रभु मला माफ कर, वो जब तक नरसिंह चालू है तब तक वो माफी मांग सकता है। आणि जोपर्यंत नर्सिंग चालू आहे तोपर्यंत ती लोक माफी मागू उदाहरण शकतात. मैं प्रीचिंग कर रही हूँ आणि उदाहरणार्थ की मी प्रीचिंग करत और आहे मैंने यही देखा है, आणि मी हेच पाहिलेलं आहे मैं प्रीचिंग कर रही हूँ आणि मी और प्रीचिंग करत अचानक आहे. मैं देखा तुम लोग में से अभी अंधेरा हो गया, ऐसा हो गया, बिजली गड़गड़ाहट, अजीब सा क्लाइमेट है, और देखा तुम लोग में से गायब हो रहे हैं। आणि तुमच्यापैकी सर्वजण गायब होत आहे अरे मैं देखा तुम लोग अभी बच्चे कुछ 3-4 लोग हैं और मैं हूँ, आणि 3-4 लोक उरलेले आहेत आणि मी तो भी आहे मेरे पास हाथ में समय है माफी मांगने के लिए। आणि तरी सुद्धा माझ्या हातामध्ये वेळ आहे माफी जैसे मैंने मागण्यासाठी. महसूस किया कि आदमी लोग गायब हो रहे हैं, आणि जसं मी जाणून केली की लोक जे आहेत ते गायब होत आहेत. तुरंत मैं बोला प्रभु मुझे माफ कर, मैं पापी हूँ, मैंने मेरी जिंदगी में बहुत पाप किए, पवित्र आत्मा में बोला खूब दुख हो रहे, मला मुझे माफ कर पवित्र आत्मा, प्लीज मुझे क्षमा कर, मुझे भी उठाना, प्लीज मेरे कान को खोल ताकि मैं तेरी जोड़ी की वाणी को सुन सकूँ, पवित्र आत्मा प्लीज होली स्पिरिट, प्लीज होली स्पिरिट। अगर वो जब तक उठाए जाने के समय तक मैंने माफी भी मांगी ना, तो भी एक चांस है मुझे बचने का। आणि उचलले जाण्यापर्यंत जर मी माफी जरी मागितली तरी सुद्धा माझा चान्स आहे की मी उचलले सब जाऊ शकते. उठाए जाने के बाद मैं बोल रही हूँ अय्या, तुम्ही आपण 14 आहे हो, और हम लोग 4 ही दिन बच गए लोग उचलने वाला और होता तेव्हा मुझे उठा आणि तेव्हा तो नाही उचलणार. तो समझा, आणि तुम्हाला तो सोई समजलं फूकने के लिए कुछ समय है वहाँ, आणि कुछ अवसर दिया गया है। आणि तुम्ही फुकण्यासाठी काही कितना समज दयालु आहे. है ना परमेश्वर। मैं तो कभी कभी परमेश्वर की दया के विषय पे सोचती हूँ तो परमेश्वर कितना दयालु है। आणि कधी कधी देवाच्या दयेबद्दल विचार करते आणि देव किती दयावंत आहे. इसीलिए प्रियो, फिर बाद में आप देख सकते हैं जो आगे के चिन्ह की यहोवा पर्वत पर उतर गया। आणि त्याच्यानंतर तुम्ही वाचू शकता की देव हा पर्वतावरती उतरला. तो इसलिए प्रियो याद रखो ये साइन को अपने घरों में, शायद अगर हम चर्च में नहीं होंगे या कहीं और होंगे, कहीं किधर भी रहेंगे, तो इस चिन्ह को अपने माइंड में फिट करके रख देना। आणि हे जे चिन्ह आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये फिट करून शायद ठेवा. आप में से सोचो जगदीश अमेरिका रहने को चला गया, आणि जर गया उधर रहने के लिए गया, आणि जर राहायला गेला तो ये चिन्ह हमेशा याद रखना। उधर में तो पास्टर नहीं रोकने के लिए, उधर तुझे उधर भी चर्च में जाना पड़ेगा, शायद वो पास्टर ऐसा नहीं सिखा पाया, तो इसलिए ये चिन्ह याद रखना। आणि म्हणून हे जे चिन्ह आहे ते लक्षात ठेवा. तो आप लोग जिधर, अभी देखो हमारे बच्चे किधर किधर जाएंगे, हम बोल सकते हैं क्या? आणि आपली जी मुलं आहेत ती कुठे जातील आपण सांगू शकतो बोल का? सकते हैं आणि सांगू अगर शकतो. वो अच्छे पढ़े लिखे, उनको आगे फ्यूचर कुछ राइट, क्योंकि बाइबल में तो ऐसे ही लिखा है ना, मैं तेरे बच्चों का भविष्य
ऐसे लिखा है। आप इस वचन को प्रोक्लेम कर सकते हैं अपने बच्चों के लिए। I अगर don't आगे think जाके that- सोचो रिंकू की लड़की अच्छी नर्स बनी, वो बाहर हो गई नर्स बनकर, तो नहीं जा सकती काम के लिए? जा सकती है ना बाहर हो गई काम के लिए। तो वहाँ पर उसने वो वचन को याद रखा है। आणि तिथे त्यांनी काय करायचं आहे, त्या वचनाला उधर लक्षात के चर्च में ठेवायचं आहे. जाएगी, आणि तिथे चर्चमध्ये लेकिन विचारेल. अपना ये चर्च का शिक्षण कभी नहीं बोलना। आणि आपल्या चर्चमध्ये जे शिक्षण आहे ते कधी विसरू जैसे नका. आपको इतना तो क्लू दिया गया है, आणि अगदीच तुम्हाला एवढं क्लिअर देण्यात आलेलं आहे. तो आप शब्द कभी नहीं चुकाना। वहाँ तक सोचो अमेरिका में गए तो संडे, सोचो वो गल्फ कंट्री में गई तो फ्राइडे, लेकिन जाने का, चर्च में जाने का, आणि चर्चमध्ये जायचं छोड़ना नहीं। आणि सोडायचं नाही. तो ये वहाँ गए, कहा दीदी नहीं है, मम्मी नहीं है, वो नहीं, ध्यान नहीं रहना, ऐसा नहीं करना। प्रभु है, ये ध्यान रखना। आणि लक्षात ठेवायचं तो आहे. हम यहाँ देखते हैं प्रियो कि हमारा प्रभु यीशु ने जो कलीसिया के बारे में यहाँ बताया, आणि आपल्या प्रभूने जे मंडळीबद्दल जे सांगितलं यहाँ लिखा कि वो ये जो कलीसिया है वो बनाएगा पतरस के ऊपर। आणि ही जी मंडळी आहे तो काय करेल, पेत्रावरती स्थापित करेल. पतरस एक पहला पत्र इस्तेमाल किया जाएगा सुसमाचार के लिए। आणि पेत्राचा पहिला वापर करण्यात येईल सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी. फिर आगे उसके बारे में कहा, आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे देण्यात आलेलं आहे, मी आपली मंडळी रचेन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. अधोलोक के फाटक उस पर प्रबल नहीं होंगे, यानी इतना पावरफुल रहेगी कलीसिया कि अधोलोक भी वहाँ से आत्माओं को खींच नहीं सकती है। आणि मंडळी एवढी नरक सामर्थ्य नहीं जा सकते। आणि ते नरकामध्ये नाही जाणार. आप लोग जो चर्च में आते हो आप नरक नहीं जा सकते। आणि तुम्ही जे लोक चर्चमध्ये येतात ते लोक नरकामध्ये नाही फिर जाणार. आगे इसलिए है ना, शैतान अक्सर है ना, शैतान को मालूम है जो लोग चर्च जाते हैं वो लोग नरक नहीं जाएंगे, इसलिए लोगों को बोलता है कशाला जातो रविवारचा चर्चला, आज कंटाळा आलाय ना, झोपून राहा, आज लग्नाला जायचंय ना, आज फिरायला जायचंय ना, आज आपण इथं जाऊ. का असं करतो? अगदी असं करवायला कारण नाही. जर चर्चला नाही आले तर काय होईल? शैतान कुठं घेऊन जाईल? अगर चर्च में नहीं आए तो शैतान कहाँ पर लेकर जाएगा? नरक में. मला कळाला अर्थ? और आपको समझ में आया. म्हणून शैतान ख्रिस्ती लोकांना चर्चमध्ये येण्यापासून अडखळे टाकतो, और इसी कारण शैतान क्या करते हैं, मसीह लोगों को चर्च में आने के लिए रुकाता है त्यांना अडचणी टाकतो। और उनको रुकावटें डालता कधी कधी है. म्हणाले आणि तुझ्याकडे पैसेच नाही आहेत जायला यायला, और कभी कभी कहेगा कि तेरे पास आने जाने के लिए पैसा ही नहीं है. आणि कशाला जातो? और क्यों जाता है? आपण प्रभूसाठी उधार घेऊ शकतो ना। और हम प्रभु के लिए उधार दे सकते हैं. कलीसियाकडे जाण्यासाठी, मंडळी जाण्यासाठी आपण लोकांकडून बोलू शकतो, बाबा मला येण्या जाण्यासाठी 50 रुपये पाहिजे, तुम्ही 50 रुपये द्या, मी तुम्हाला देतो। और कलीसिया में जाने के लिए आप लोग लोगों के पास से 50 रुपये ले सकते हो. पहिल्यापासूनच देवाकडे मागू शकतो, प्रभू माझ्याकडे मंडळीत मला जायचे, माझ्याकडे पैसे सदैव ठेव। और पहले से हम लोग मांग सकते हैं कि मुझे कलीसिया में जाना है, इसी कारण हमेशा मेरे पास पैसा रहा. तर अशा मंडळीला प्रभूचं वचन सांगतं की मी तुझ्यावर बांधेन आणि तुला मी काय करेन? मी तुला स्वर्गाच्या राजाच्या किल्ल्या देईन. मैं तुझे स्वर्ग के राज्य की कुंजियां दूंगा। इतना तक कि उसके पास अथॉरिटी दिया, उसको चाबी का गुच्छा दे दिया। आणि तिला अधिकार दिला आणि तिला किल्ल्या दिलेला आहे. अब ये पत्रस जो उसके बारे में थोड़े समय पहले ही भविष्यवाणी की, आणि हा जो पेत्र थोड्या वेळा आधीच त्याच्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली. लेकिन अब उसको प्रभु कह रहा है शैतान मेरे सामने से दूर हट। आणि आता ते प्रभू त्याला म्हणतो की हे सैतान तू माझ्यापासून निघून जा. ये शैतान आणि हे मेरे शैतान सामने से दूर हट। आणि तो माझ्यापासून निघून जा. और क्यों? क्योंकि उस समय सचमुच प्रियो पतरस के पर दुष्टात्मा का हावी हो चुका था। आणि का? कारण त्यानं त्यावेळेला दुरात्मा त्याच्यावरती हावी झालेला सचमुच होता. शैतान उसके ऊपर हावी हो चुका था, उसे कंट्रोल कर लिया था। आणि खरोखर शैतान त्याच्यावरती हावी झालेला होता आणि तो त्याच्या नियंत्रणामध्ये होता. प्रियो कभी कभी देखो आपके साथ भी ऐसा ही होता है। आणि प्रियानं बघा कधी कधी तुमच्या सोबत सुद्धा अशा बहुत गोष्टी अच्छा होतात. रहते हो, मसीह के साथ चलते हो, लेकिन अचानक आपको कुछ हो जाता है और आप गुस्सा हो जाते हो, चिढ़ जाते हो, आपको बहुत बुरा लगता है, ऐसा लगता है किसी को ये करो, क्योंकि उस समय दुष्ट ने आपको छुआ रहता है, आपको मोहित किया रहता है। जैसे मैंने आपको बताया थोड़े समय पहले, प्रार्थना हो गया, पानी बोलो, पानी पानी ठंडा पानी। डोळे बंद कर, डोळे उघड, चल देते का शिव हाय अशी जास्त लई पुढे चालली, लई नाटक चालले, तिचे लई नाटक चालले। हा दिसतंय ना तुला? तुझ्या डोळ्यात ती सरती आहे ना, भांडी तशी भांड भांड अजून बेस्ट ॲक्टर नाही आहे, ॲक्टिंग चांगली करायची।
आपल्याला वाटायला नाही आणि प्रियांनो, बाइबल के अनुसार प्रियो, अभी हम जो पवित्र आत्मा से भरे हुए लोग हैं, आणि बायबलनुसार प्रियांनो, आपण सर्वजण पवित्र आत्म्याने भरलेली जो लोक पवित्र आहोत. आत्मा हम में है, आणि जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, तो क्या दुष्ट आत्मा शैतान, अभी शैतान तो चलो अधोलोक में है, नरक में है, लेकिन उसकी जो दुष्ट आत्माएं हैं वो हमारे अंदर एक साथ रह सकती है. आणि शैतान हा अधोलोकामध्ये आहे, परंतु जे दुरात्मे आहे ते आपल्यामध्ये एक सोबत राहू एक शकतात. साथ पवित्र आत्मा और दुष्ट आत्मा रह सकती है. आणि एक सोबत पवित्र आत्मा किंवा जो दुरात्मा आहे ते राहू शकतात का? हाँ, नहीं रह सकती. करेक्ट. आणि नाही राहू शकत. जो पवित्र आत्मा आपको दिया गया है आणि जो पवित्र आत्मा तुम्हाला देण्यात आलेला वो आहे, इतना पावरफुल है आणि तो एवढा कि सामर्थ्यशाली वो आहे, शैतान को रोक के रखा आणि है. त्यांनी शैतानाला अडवून ठेवलेला तो आहे. फिर उसी रीति से जब पवित्र आत्मा आपके अंदर है आणि त्याच रीतीने जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये तो वो आहे, कोई भी अंदर इविल स्पिरिट दुष्ट आत्मा को अंदर आने नहीं देगा. आणि तो कोणत्याही दुरात्म्याला तुमच्या आतमध्ये येऊ देणार नाही. तो फिर अभी भी आपके ऊपर दुष्टाई का हमले क्यों होते हैं? आणि मग आता सुद्धा तुमच्यावरती दुरात्म्याचे हमले का होतात? उसके दो कारण हैं. आणि त्याचे दोन कारण आहेत. एक, आणि अगर आपने अपना घर खाली रखा है, आणि जर तुम्ही स्वतःचं घर खाली ठेवलेलं आप आहे, पवित्र आत्मा से मदद नहीं ले रहे हो, आणि तुम्ही पवित्र आत्म्याकडून मदत घेत पवित्र आत्मा नाही, को आप प्रार्थना या मदद या उसका, हाँ, आप उसको बुला नहीं रहे, उसके साथ बात नहीं कर रहे, उसको पुकार नहीं रहे हो, तो वो आपका घर खाली है. आणि जर तुम्ही पवित्र आत्म्याला आवाज देत नाही, त्याला जर बोलवत नाही, तर मग तुमचं जे घर आहे ते खाली आहे. प्रभु ने कहा जब दुष्ट आत्मा एक किसी अंदर से निकल जाती है, आणि प्रभू म्हणाला, जेव्हा दुरात्मा कोणत्या व्यक्तीमधून निघून जातो किसी में से निकल जाती है, आणि कोणत्यामधून तो उसको निघून जगह जातो नहीं मिलती है, आणि त्याला जागा भेटत तो वो नाही, वापस आके देखती है, आणि तो पुन्हा येऊन पाहतो देखती है कि घर खाली है, आणि बघतो की जे घर आहे तो रिकामा आहे. मतलब वो अभी भी मूर्ति पूजा कर रहा है, आणि तो आता सुद्धा मूर्ती पूजा करत जादूटोना आहे कर रहा आणि है, जादूटोना करत आहे, व्यभिचार कर रहा है, व्यभिचार करत आहे, तो वो आएगा. आणि मग तो पुन्हा येतो. मालूम है? जो शरीर के काम जो बताए हैं मत्ती अध्याय 7 में आप पढ़ सकते हैं, जो शरीर के काम है, आणि मग त्या 7मध्ये तुम्ही वाचू शकता जी शरीराची कामं आहेत. हाँ, उसमें से अगर आप करते होगे ना तो वो अंदर आ जाएगा आणि त्याच्यापैकी जर तुम्ही करत असाल तर मग तो आतमध्ये येतो और आपके अंदर रहता है और फिर वो बीच बीच में आपको इस्तेमाल करता है. आणि तो तुमच्या आतमध्ये राहतो आणि मध्ये मध्ये तो तुमचा वापर करत असतो. दूसरा, आणि दुसरं, अगर आप तो चलो मूर्ति पूजा नहीं करते हो, आणि तुम्ही लोक मूर्ती पूजा नाही करत, जादूटोना नाही अगर करत, बिगड़ के पास जाते हैं व्यभिचार नहीं कर रहे हो, आणि भक्ताकडे जात नाही किंवा तुम्ही व्यभिचार करत नाही, कोई बड़े गंदे गंभीर पाप आप नहीं कर रहे हो, आणि कोणती मोठी किंवा गंभीर पापामध्ये तुम्ही फिर भी नाही. अचानक आपको ऐसा क्यों हो जाता है आणि मग अचानक तुम्हाला असं का होतं कि जैसे वो आपको आप उसके कंट्रोल तले आ गए हो आणि जसं तुम्ही त्याच्या नियंत्रणाखाली और आलेला आहात आपका शरीर कंट्रोल के बाहर हो गया आणि तुमचं जे शरीर आहे ते नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे और आप उसके वश में हो गए हो, आणि तुम्ही त्याच्या वशमध्ये फिर झालेला आप आहात. चिढ़ रहे हो, आणि नंतर तुम्ही गुस्सा आया, तुम्हाला राग मारामारी आलेला हो रही आहे है, आणि गाली मारामारी होत निकल आहे, गई, शिव्या निघत आहे कंट्रोल के बाहर. आणि नियंत्रणाच्या बाहेर. ये क्यों हुआ? आणि हे सर्व का झालं? उसका कारण है, आणि त्याचं कारण आहे, उसका कारण है एक, आणि त्याचं कारण आहे, उसका पहले हम वचन पढ़ेंगे. इफिसियों की पत्री इफिसियों पत्र अध्याय 4 अध्याय 4 उसका 27. आणि त्याचं 27. इफिसियों की पत्री इफिसियों पत्र अध्याय 4 अध्याय 4 और उसका 27. आणि त्याचं 27. आणि सैतानाला वाव देऊ नका. हाँ, क्या लिखा है? शैतान को अवसर, टाइम, स्थान, जगह मत दो. जल्दी से बताती हूँ. शैतान को शैतानाला टाइम, वेळ, जगह जागा मत दो. आणि देऊ नका. अगर आप उसको जगह दोगे आणि जर तुम्ही त्याला जागा दिली तो वो आएगा. आणि मग तो येईल. आप जगह देते हो आणि तुम्ही जागा देता इसलिए वो आता है. आणि म्हणून तो येतो. अभी देखो जगह पूरी कंप्लीट हो गई है, आणि जी जागा आहे ती पूर्णपणे इथे भरलेली आहे. तो कोई आदमी आकर बीच में बैठने को चाहेगा, आणि मग जर कोणत्या मनुष्याने येऊन इथे बसण्याची इच्छा असेल गोद में बिठाओगे? आइए जागा नहीं है, मांडियों बसा बैठोगे आणि बसणार नहीं ना. नाही ना. आप बोलोगे अरे बाबा जागाच नाही, कुठं बसणार आहे? और यहाँ पर जगह नहीं तो कहाँ पर बैठने वाला बाहेर है? जाऊन खुर्ची घेऊन बस. और बाहर जगह खुर्ची विकत आहे. बरोबर आहे. ओ रेश्मा, खुर्ची दे आणि बाहेर बस. करेक्ट आहे? बरोबर. मांडी तो बसवणार नाही, बाजूला बसायला जागा नाही. मग वैसे ही प्रियो जब कोई मसीह लोग
दुष्ट को जगह दे देते हैं, आणि तेव्हा जेव्हा ख्रिस्ती लोक जेव्हा दृष्टाला जागा देतात तब वो आकर बैठ जाता है। आणि तेव्हा तो येऊन बसतो. हाँ, तो वो लाइन पूर्ण बात मैं आपको बताती हूँ, ऐसी कौन सी बातें हैं जिसके कारण हम उसे जगह देते हैं। चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये पुन्हा तीच लाइन 27 होतं। आणि सैतानाला वाव देऊ नका. हिंदी वाले पढ़े, ना शैतान को अवसर दो, टाइम दो, उसको जगह दो, इसीलिए वो जगह देते हैं हम लोग गुस्सा। आणि म्हणून आपण ते जागा देतो राग. गुस्सा एक ऐसा जगह है जिसके द्वारा वो अंदर आता है। आणि राग ही अशी जागा आहे ज्याच्याद्वारे तो आत इसलिए येतो. बाइबल में लिखा है जब तुम गुस्सा करो आणि बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे जेव्हा तू राग करशील पाप मत करो। आणि पाप करू नको. इसका मतलब मैं आपको बताती हूँ। आणि याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. अगर सोचो उदाहरण के तौर पर आणि उदाहरणार्थ मयूरी ने गलती की है आणि मयुरीने जर चूक और केलेली उसकी आहे मम्मी उसे डांटती है, आणि तिची मम्मी तिला ओरडते गुस्सा करती है, रागवते वो गलत नहीं है। आणि हे चुकीचे नाही. लेकिन झगड़ा डांटते समय आणि ती ओरडत असताना अगर वो गाली देती है आणि त्या जर शिव्या देतात तो वो गलत है। आणि मग ते चुकीचं आहे. दूसरा, सूर्य अस्त होने तक वो गुस्सा पकड़ के बैठी है। आणि म्हणजे सूर्य अस्त होईपर्यंत त्यांचा जो राग आहे त्यांनी पकडून ठेवलेला आहे. सूर्य नीचे भी गया आणि सूर्य खाली पण लेकिन गेला अभी तक रूपा बात नहीं कर रही। आणि आतापर्यंत रूपाकाकी बोलत नाही. तो फिर शैतान को रूपा ने टाइम की जगह दे दी, आणि मग सैतानाला काय केलेलं आहे रूपाकाकीने वेळ दिलेली आहे तब उसके अंदर वो आ जाता है। आणि मग त्यांच्या आतमध्ये तो येतो. तो मालूम पड़ा, आणि तुम्हाला समजलं ये हमेशा याद है। आणि नेहमी लक्षात ठेवा. दूसरा बात मैं आपको गुस्से का बता दूँ, आणि दुसरं मी तुम्हाला रागाबद्दल सांगते. रूपा को अथॉरिटी है अपनी बेटी के ऊपर गुस्सा करने का, आणि रूपाकाकीला अधिकार आहे त्यांच्या मुलीवरती राग करण्याचा. लेकिन उसकी दोनों बेटियों को अथॉरिटी नहीं है कि अपने माँ बाप के साथ गुस्सा करने का। आणि त्यांच्या दोन्ही मुलांना अधिकार नाही की आपल्या आई वडिलांवरती रागवण्याचा. भले उनकी गलती भी हो तो भी, आणि त्यांची जर चूक असली तरी सुद्धा सिर्फ उसके माता पिता ने, अगर आपके माता पिता ने मूर्ति पूजा या गलत काम गंदा मसीह के अगेंस्ट कुछ किया है तो आप विरोध कर सकते हैं। आणि जर तुमच्या आई वडिलांनी मूर्ती पूजा किंवा ख्रिस्ताच्या विरोधामध्ये काही काम केलेलं आहे मग तुम्ही त्याचा तो ही विरोध आप करू बोल शकता. सकते हैं, नहीं तू गलत किया है, ऐसा नहीं करने का, आप गुस्सा कर सकते हैं। आणि मग तुम्ही त्याचा विरोध करू शकता किंवा राग करू शकता. लेकिन अगर आपके माँ बाप ने ऐसा नहीं किया है, आणि जर तुमच्या आई वडिलांनी अशा रीतीने केलेले आप नाहीये अपने माँ बाप के साथ गुस्सा नहीं कर सकते। आणि मग तुम्ही तुमच्या आई वडिलांवरती रागू शकत नाही. ये रॉन्ग कनेक्शन, आणि हे चुकीचं उलटी रीत connection. झाली. आणि ही उलटी रीत आहे. तब दुष्ट आत्मा को जगह मिल जाती है आने के लिए। आणि तेव्हा दुरात्म्याला जागा येते आतमध्ये येण्यासाठी. आपको समझा? आणि तुम्हाला समजलं. हमारा गुस्सा हम करो, जायज है तो करो, लेकिन सूर्य अस्त होने तक मिटा डालो। आणि आपला राग जर योग्य आहे तर करा आणि जर सूर्य असं होईपर्यंत आपला जो राग आहे तो मिटून गेला पाहिजे. दूसरा, क्षमा न करना। आणि दुसरं क्षमा न जब करणं. आप मसीह होकर एक दूसरे के पाप क्षमा नहीं करते हो आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ती असून जेव्हा एकमेकांच्या पापांना क्षमा तब करत उसको नाही जगह मिल जाती है आपके अंदर आने की, आणि तेव्हा त्याला जागा भेटते तुमच्या आतमध्ये और येण्यासाठी. आपके अंदर आकर वो आपको काम करता है। आणि तुमच्या आतमध्ये येऊन तो काय करतो काम करतो. पहली बात मैं आपको बताती हूँ, आणि पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते जहाँ पवित्र आत्मा है वहाँ वो नहीं रहता, आणि जिथं पवित्र आत्मा आहे तिथं तो राहत नाही. लेकिन आपके इन्हीं बातों को पकड़कर वो दूर से ही आपको मुंह में डालता है, आपको करने के लिए प्रेरित करता है। आणि तुमच्या याच गोष्टीने तो लांबून पकडून तो तुम्हाला मोह टाकतो आणि करण्यासाठी तो तुम्हाला प्रेरित करतो. अगर आपके शरीर के द्वारा, आणि तुमच्या शरीराच्या द्वारे जैसे आपने गुस्सा कर आणि जर तुम्ही राग करून आपने गाली दिया है, आणि जर तुम्ही शिव्या दिलेल्या गलत आहेत काम किया है, आणि काही वाईट काम केलेलं आहे होने के बाद भी आपने मिटाया नहीं, आणि सूर्य अस्त होऊन सुद्धा जर तुम्ही ते मिटवलेलं वो आपके नाही अंदर आके तो नहीं बैठेगा, आणि तो तुमच्या आतमध्ये येऊन तर नाही लेकिन दूर बसणार. से ही वो आपको क्या करेगा, आणि तो लांबून तुम्हाला काय करेल अचानक आपको बोलेगा गुस्सा, आपको अचानक इसको देखने के बाद गुस्सा आएगा, आणि अचानक तिला पाहून तुम्हाला राग येईल आपको सलेगी, आणि तुमच्या डोळ्यांनाही कळेल. जैसे शाऊल को दावीद सुनता था, आणि दावीद त्याच्या डोळ्यामध्ये जैसे वो चळवळ दावीद को होता. देखता था आणि जसं तो दावीदाला पाहायचा और फिर वो देखकर भाला लेता था आणि तो पाहून भाला उचलायचा और सीधा आणि तो सरळ मारता था। आणि मारायचा. तो अच्छा है दावीद बाजू हट जाता था, आणि ते चांगलं आहे की दावीद हा बाजू हटून जायचा आणि निशाणा दुसरीकडे लागायचा. तो समझा? आणि तुम्हाला तो समजलं. वो आत्मा आपको बीच बीच में प्रेरित करती है, आणि तुमचा आत्मा आहे तो तुम्हाला मध्ये मध्ये प्रेरित आपको करतो प्रलोभन करती है, आपको उकसाती है। आणि तो तुम्हाला प्रलोभन टाकतो आणि तो तुम्हाला उत्सवत असतो. उसका कारण यही है क्योंकि आप इस भाग में निर्बल हैं, आणि त्याचं कारण हेच आहे की तुम्ही या भागामध्ये निर्बल उसको आहात जगह दे दिया है, आणि तुम्ही त्याला ती जागा दिली क्षमा आहे. न कर वहाँ पर उसको बिठा दिया है, आणि तुम्ही क्षमा न करून त्याला त्या जागेवरती इसलिए वो बसवलेलं आपको आहे.
प्रेरित करता है झगड़ा करने के लिए, गाली देने के लिए, गलत काम करने के लिए। आणि म्हणून तो तुम्हाला प्रेरित करतो भांडण्यासाठी, शिवाय देण्यासाठी किंवा चुकीची कामं करण्यासाठी. कड़वाहट आणि कडूपणा. कड़वाहट भी एक ऐसा जगह है जिसके द्वारा अगर आप किसी के लिए कड़वे हैं आणि जर तुम्ही कोणासाठी कडूपणामध्ये आहात तो फिर आप शैतान को जगह दे रहे हैं। आणि मग तुम्ही शैतानाला जागा देता. अगर आप किसी के साथ बैर भाव है, द्वेष कर रहे हो, किसी को कोई आपको अच्छा नहीं लग रहा है आणि जर तुम्हाला कोणी आवडत नाही तो जगह मिलती है। आणि मग त्याला ती जागा और भेटते. सबसे लास्ट भावना। आणि सर्वात लास्ट भावना. भावना बड़ी इम्पोर्टेंट होती है। आणि भावना ही फार महत्वाची आहे. देखो रोना, आणि रडणं, हंसना, हसणं, चिढ़ाना, चिडवणं लगना, ये सारी भावनाएं आणि होती हैं। लागणं हे सर्व काही भावना आहेत. लेकिन अगर आप भावनाओं में रॉन्ग भावना लाओगे आणि जर तुम्ही भावनेमध्ये जर चुकीच्या भावना आणता तो फिर उसको अवसर मिलता है। आणि मग त्याला संधी भेटते. जैसे उदाहरण के तौर पर आणि उदाहरण करते मैंने मेघा से बात की, प्रेज द लॉर्ड, आणि मी मेघा बड़ी बाजू में क्रिस्पिला के अंदर गलत भावना है। आणि क्रिस्पीला मध्ये चुकीची भावना आहे. मी बाजूला असून मला बघितलं नाही, आणि मी बाजू में गेली की मुझे नहीं देखा मला प्रेज द लॉर्ड बोलली और नाही। मुझे प्रेज द लॉर्ड नहीं कहा. अच्छा, दीदी माझ्यापेक्षाही जास्त मेघाला प्रेम करते, और दीदी मुझसे भी ज्यादा मेघा दीदी को प्यार करती है. ती गलत भावना है। आणि चुकीची भावना आहे. जब हम ऐसी भावनाओं को हमारे अंदर उत्पन्न करते हैं आणि जेव्हा आपण अशा भावनांना आपल्या स्वतःच्या आतमध्ये उत्पन्न करतो उस समय आणि त्या वेळेला दुष्ट को मौका मिलता है हमारे अंदर काम करने का। आणि दृष्टाला संधी भेटते आपल्या आतमध्ये काम करण्याची. मालूम हुआ? तो दूसरा कारण भी यही है कि दुष्ट आत्मा हमें छूती है। जैसे शैतान इसके अंदर आ चुका नहीं था, आणि शैतान पतरस के अंदर, आणि शैतान पेत्राच्या आतमध्ये आलेला नव्हता. लेकिन यीशु शैतान को देख पा रहा था क्योंकि वो उसे क्या कर रहा था, बोलने के लिए बोला था, तू बोल, अरे प्रभु तेरे साथ ऐसा न करे। आणि येशू शैतानाला पाहू शकत होता आणि येशूने पाहिलं की तो पेत्राला प्रेरित करत आहे की तो बोल की येशू तो असे रीतीने होऊ नये. तो फिर वो किधर था आणि मग तो कुठे होता शैतान? मैं शैतान आणि मी शैतान आहे और मैं अभी ये पतरस है, आणि हा पेत्र आहे ऑलरेडी इसका बपतिस्मा हुआ है। आणि ह्याचा बपतिस्मा झालेला आहे इसके अंदर अभी दुष्ट आत्मा शैतान नहीं आ सकता, आणि ह्याच्यामध्ये आता दुरात्मा शैतान येऊ शकत आ नाही सकता है आणि येऊ शकतो. क्योंकि पवित्र आत्मा ने क्या किया है, आणि पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे, मैं अंदर आना चाहता हूँ लेकिन इसके अंदर की स्पिरिट आणि मला आत्मा यायचा आहे, ह्याच्या आत्मचा आत्मा नहीं आने दे रहा है। आणि मला येऊ देत नाही. लेकिन इसकी एक कमजोरी है, आणि हिची निर्बलता आहे भावनिक है ये। आणि ही भावनिक आहे. किसी ने प्रेज द लॉर्ड नहीं बोला तो, आणि जर कोणी प्रेरित नाही केलं तर उसको कोई हंसा नहीं दो, याचं तिथं बघून कोणी हसलं नाही तर हाँ, किसी ने पूछा नहीं, देखा नहीं तो, मेरे से पूछा नहीं तो, आणि कोणी हिला विचारलं सब नाही खाना तर खाने को बैठे, किसी बाजू से थाली लेके गए। अरे 4-5 थाली गया, मेरे को नहीं दिया। आणि सर्व प्रेमी मला नाही ऐसा केलं होता है, देखो आणि अशा रीतीने होतं ना आपके बाजू से आणि तुमच्या बाजूने प्लेट जाते और वो व्यक्ति मुझे दिखता ही नहीं, आणि त्या व्यक्तीला हा वो दिसतच कोई नाही जानबूझ के नहीं किया रहता, आणि कोणी जाणून बुजून नाही केलेलं ऑलरेडी नसतं ऐसा हो जाता है। आणि पहिलेच हे झालेलं असतं लेकिन भावनिक व्यक्ति को हर्ट होता है, आणि भावनिक व्यक्तीला ते देखा होतं. ये तो मेरा इंसल्ट है, आणि हा माझा अपमान आहे. मान अपमान. हमेशा हर घर में मेरे साथ ऐसा ही होता है। आणि तो मैं अंदर नहीं आ सकती, आणि मी आतमध्ये नाही येऊ शकत लेकिन भावनाओं में यहाँ पर आणि ज्या भावनेमध्ये मी तो आले मैं पीछे हूँ। आणि मी पाठीमागे आले इसलिए मैंने इसको बोला, आणि म्हणून मी हिला सांगितलं हाँ देख, आणि बघ ये तुझे प्यार नहीं करते, आणि मी तुला प्रेम करत नाही देख आणि बघ बघ जैसे ये लोग आणि कशी आहे ती लोकं. स्वार्थी, आणि स्वार्थी हाँ, तू इनके साथ ऐसा ही बिहेव आणि सात लोक यांच्यासोबत असंच वाग. त्या दिवशी तुम्ही मला दिलं होतं ना प्लेट, आठवतं त्या दिवशी मी पण लवकर येणार देवी करते असंच माझ्यावर, मी पण तसंच करत माझ्यासोबत कसं करायचं तसंच निघून करा. आता कसं वाटतं स्वतःसोबत केल्यावर, हां माझ्या घरी मग मला दाखवते प्रत्येकाची वेळ येते, तुमची पण वेळ, माझी पण एकच वेळ येते. ये वैसे ही पतरस में ऐसे ही था, प्रभु जी आणि तसंच पेत्र म्हणाला की प्रभूची तुझ्यावरती दया असो, तुझ्या सोडाचं कधी न होईल. तभी यीशु यहाँ से किसको डांट रहा है, आणि जेव्हा येशू ह्याच्यामधून कोणाला ओरडत डांट आहे जरा, कोई तो डांटो इसको,
अरे रुको, ये शैतान मेरे सामने से निकल जा। हाँ तो ये इसके पीछे जो मैं खड़ी हूँ ना, तो मुझे डांटा। आणि मला ओरडलं. ये शैतान मेरे सामने से निकल जा। मुझे देखकर डांटो। अभी समझा? आणि आता समजलं. तो वैसे ही आपके बहुतायत लोगों के जीवन में आणि तसंच तुमच्या खूप लोकांच्या जीवनामध्ये दुष्ट इसी रीति से आपको प्रलोभन, मोह, उकसाना, झगड़ा लगाना ये सब कराता है। आपके माइंड में भी बुरे बुरे सोच डालकर देखा देखकर भी अनदेखा, देखा कैसे मुझे पूछा भी नहीं, जो से उधर से मेरे सामने से गया, ये सोच की उत्पन्न वही करता है। आणि हे जे विचार आहे ते तुमच्या आतमध्ये उत्पन्न करतो. क्योंकि उसको मौका कब मिलता है? आणि त्याला संधी कधी भेटते? जब हम ये काम में रहते, कैसे एक अगर आप गुस्सा कर पाप करते हो आणि जर तुम्ही राग करून तुम्ही पाप कड़वाहट करता में रहते हो, आणि कडूपणा क्षमा करता नहीं करते आणि हो, क्षमा करत और नाही, अगर आप किसी से बैर कर, कोई व्यक्ति आपको अच्छा नहीं लगता, आणि जर कोणता व्यक्ती तुम्हाला आवडत नाही और पांचवा आपकी भावनाएं सही नहीं है, आणि पाचवा तुमची जी भावना आहे ती योग्य नाही इसके द्वारा शैतान आपका हाथ पकड़ता है। आणि ह्याच्याद्वारे शैतान तुमचा हात पकडतो. क्या पकड़ता है? आणि काय पकडतो? हात इसलिए पकडतो. आपके ऊपर अटैक्स होते हैं। आणि मग तुमच्यावरती हमले होतात. अभी तीसरा, मैं दो बताई थी लेकिन तीसरा भी मैं आपको बताती हूँ आणि तिसरं सुद्धा मी तुम्हाला सांगते कि मसीह में आने के बाद भी आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर सुद्धा प्रियो रोमियो की पत्री निकालो आणि रोमकांस पत्र काढूया. रोमियो की पत्री रोमकांस पत्र दूसरा अध्याय अध्याय 2 और उसका 14 आणि त्याचं 14 उसका 14 आणि त्याचं 14. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अगदी परराष्ट्रीय हाँ फिर जब रोमन्स 2:14 रोमकांस पत्र अध्याय 2 फिर जब अन्य जाति लोग असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्र जे आहे हाँ जिनके पास व्यवस्था नहीं, जिनके पास परमेश्वर का वचन नहीं है, लेकिन स्वभाव से ही स्वभाव, और फिर स्वभाव होता कहाँ है? आणि स्वभाव असतो कुठे? हमारा स्वभाव आणि कहाँ आपला होता है? स्वभाव कुठे असतो? हाँ? किसमें? लहू में। हाँ, खून में। किसमें? आपके माता पिता का स्वभाव आपके अंदर आया है। आणि तुमच्या आई वडिलांचा स्वभाव तुमच्या आतमध्ये अरे आलेला ये तो आहे दादा के जैसा स्वभाव सेम क्यों आणि हा आया? आजोबांसारखा आहे. पूर्वजों से। आणि का आला? तो पूर्वजांपासून. हमारे खून में भी हमारे शरीर में खून में स्वभाव के द्वारा कभी कभी दुष्ट आत्मा हमारे लिए काम करती है। आणि आपल्या रक्तामध्ये जे स्वभाव आहे त्याच्याद्वारे सुद्धा दुरात्मा कधी कधी काम वहाँ करतात. लिखा है वे स्वभाव से ही व्यवस्था की बातें पर चलते हैं, तो व्यवस्था उनके पास न होने पर भी उनके लिए वो आप व्यवस्था है। तो खून का स्वभाव जिसे कहते हैं, आणि रक्ताचा स्वभाव ज्याला म्हणतात. अगर हमारे पूर्वजों का स्वभाव होगा मूर्ति पूजा करना, आणि जर आपल्या पूर्वजांचा स्वभाव आहे की मूर्ती आपके पूजा पिताजी ने करणे, किया है, आपके दादा ने किया है, इसीलिए आपके खून में वो स्वभाव था, इसीलिए आप मूर्ति पूजा किए। आणि तुमच्या आजोबांनी आणि तुमच्या वडिलांनी केलेला आहे आणि तुमच्या रक्तामध्ये तो स्वभाव होता म्हणून तुम्ही सुद्धा मूर्ती पूजा केली. आपको समझ में आया? आणि तुम्हाला आपको समजलं सिखाने के लिए कोई जरूरत नहीं पड़ा। आणि तुम्हाला शिकवण्याची काही गरज तो नाही. वैसे ही हमारे तीसरा जो पॉइंट है, कभी कभी हमारे स्वभाव एकदम परमेश्वर के वचन के विपरीत होने के कारण भी हम क्या करते हैं, शैतान उस स्वभाव को पकड़कर हमें कभी कभी अटैक कर देता है। आणि कधी कधी आपला जो स्वभाव आहे तो देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये असतो म्हणून शैतान आपल्या स्वभावाला पकडतो आणि तो काय करतो? वार करतो. जैसे मेरा उदाहरण आपको, आणि जसं मी माझं उदाहरण तुम्हाला मेरी सांगते. फैमिली झगड़ालू फैमिली, आणि माझं जे कुटुंब आहे ते भांडखोर कुटुंब होतं. भयभीत फैमिली, दादागिरी दादागिरीची फॅमिली होती मारामारी करने वाली आणि फैमिली। मारामारी करणारी होते. वो खून मेरे खून में, आणि ते जे रक्त आहे ते माझ्या रक्तामध्ये आहे. तो नेचुरली इसलिए कभी जब मुझे अलग विपरीत स्वभाव दिखाई देता है तो मैं चिढ़ जाती हूँ और झगड़ा करती हूँ। आणि जेव्हा माझ्या काही विरोधामध्ये होतं तेव्हा मी चिडते आणि मी तो रागवते. इसीलिए उस समय मेरे सब खून के जो स्वभाव को वो जागरूक करता है, पकड़ लेता है और बोलता है देख तेरे मन के विपरीत हुआ, ये गलत है ना, अभी तुझे झगड़ना ही चाहिए, नहीं तो तू चुप बैठेगी तो क्या हो जाएगा, समझेगी तू हार गई। आणि त्या वेळेला माझ्या आतमध्ये जे स्वभाव आहे तो काय करतो? त्याला जागृत करतो आणि तुझ्या विरोधामध्ये झालेला आहे मग तुला भांडणं गरजेचं आहे, नाही तर तू जर शांत बसली लोक तुला समजतील की घाबरतील. आप कभी कभी मसीह के अगेंस्ट में जाते हो, मसीह के विपरीत बांटते हो, बाइबल के एकदम विपरीत जाते हो, क्योंकि आपके अंदर के खून के कारण
आणि का स्वभाव जो है जो आपको अपने पूर्वजों से मिला है आणि जे तुम्हाला तुमच्या पूर्वजांपासून भेटलेलं आहे उसे भी कभी कभी हमें निकालना पड़ता है आणि त्याला सुद्धा कधी कधी आपल्याला धिक्कारावं उसे लागतो निकालना पड़ता है आणि कधी कधी आपल्याला त्याला काढावं लागतो आपको समझ में आ रहा है आणि तुम्हाला समजलं तो ये खून का भी स्वभाव होता है आणि हा रक्ताचा सुद्धा स्वभाव जहाँ असतो दुष्ट आत्माएं काम करती है आणि जे ते दुरात्मे काम करतात हमें मालूम नहीं हमारे अंदर हमारे खून का कौन सा स्वभाव है आणि आपल्याला माहित नाही की आपल्या आतमध्ये आपल्या रक्ताचा कोणता स्वभाव लेकिन आहे शैतान को मालूम है हमारे अंदर कौन से स्वभाव है आणि शैतानाला माहिती आहे की आपल्या आतमध्ये कोणकोणते स्वभाव आहे बसाना है आणि फसवणं आहे डुबाड़ना है आणि लुबाडणं आहे गाली देना है शिव्या देणं आहे मारामारी करना है आणि मारामारी करणं आहे जलन है आणि जळण आहे ये स्वभाव है आणि हे सर्व काही स्वभाव आहेत अगर इन स्वभावों को द्वारा वो क्या करता है उन स्वभाव अंदर जो हमारे खून में वो स्वभाव अगर मिट गए हम नहीं कर रहे तो वो मिट गए आणि आपल्या आतमध्ये जे रक्तामध्ये जे स्वभाव आहेत जर ते मिटून गेलेले आहेत तो सुद्धा मिटून आप लोग गेलेला मूर्ति आहे पूजा करते हो आणि तुम्ही लोक मूर्ती पूजा करता नहीं आणि नाही क्योंकि वो आपके खून में मिट गए हैं आणि तो आता तुमच्या रक्तामध्ये मिटून और गेलेला आपको आहे कितना भी बोलेंगे तो भी आप उठेगा नहीं आणि तुम्हाला किती सांगता तरी सुद्धा तो उठणार क्योंकि नाही आपने उसे पूरी रीति से नाश किया है आपके जड़ में आणि तुम्ही त्याला पूर्णपणे काय केलेलं आहे मिटून टाकलेलं आहे तुमच्या मुळापासून उसकी जड़ ही नहीं है आणि त्याचा मूलच नाही आपने उखाड़ दिया है आणि त्याला उकळून टाकलेला आहे ना जादू टोना के पास जाओगे धागे बीगे बांधने को जाओगे नहीं क्यों नहीं करोगे आणि का नाही क्योंकि करत आपने उसे खून में से जड़ के साथ उखाड़ दिया है आणि तुम्ही त्याला रक्तामध्ये तुम्ही जडासोबत त्याला उकळलेला आहे लेकिन झगड़ा गाली आणि भांडण शिव्या क्षमा न करना आणि क्षमा न करणं पकड़ के रखना बातों को दूसरों की बातों को पकड़ के रखना आणि दुसऱ्यांच्या गोष्टीला पकडून ठेवणं ये अभी भी जड़ से उखाड़ नहीं दिया है आणि हे आता सुद्धा आपण जडापासून त्याला उकळलेलं नाही इसीलिए हमारे द्वारा होता है आणि म्हणून हे सर्व काही आपल्याद्वारे होतं वैसे बीमारी भी आपने मन में उसको बोला है माझ्यात आहे माझ्यात आहे माझ्यात आहे काय सर तुम्ही बोला माझ्यात नाही है बरोबर आपण हे कहा की मेरे अंदर नहीं है तो नहीं होगा आणि मग नसणार तो समझ में आ रहा है आणि तुम्हाला समजलं तो आज हम उन्हीं बातों के लिए अपने परमेश्वर के सामने करेंगे कि हमारे अंदर से निकल जाए आणि आज आपण त्याच गोष्टीसाठी देवासमोर बोलेल की माझ्याकडून निघून जा तो आपके अंदर है आणि तुमच्या आतमध्ये आहे आणि आहे तो 5 मिनट में आपको देती हूँ आणि 5 मिनिटं मी तुम्हाला देते आपको याद करो कौन सी है आणि तुम्ही लक्षात करा की कोणकोणती आहे याद करो जैसे मैं भी याद करती हूँ सारे ऐसा बोलना है हाँ? ऐसा बोलना है हाँ आप अकेले बोलना है सबके सामने नहीं बोलना है आप अपना बोलना है मैं बता रही हूँ आपको एक एग्जाम्पल करके बता रही हूँ आणि तुम्हाला एक एक्झाम्पल देत आहे तो ऐसे अभी मैं किसको पकड़ू बोलो अभी मैं किसी का पाप खोल दूँगी तो आप लोग बोलेंगे क्या किसी मला उड़ गए ऐसा बोला ना मुझे नंगा कर दिया सबके सामने ऐसा मैं इसलिए मैं दूसरों को न पकड़ते खुद को पकड़ लेती हूँ आणि म्हणून मी दुसऱ्यांना धोखा बोलते समय चाहिए पकडते कुछ बोल सकती हूँ मैं सिगरेट पीती हूँ मैं दारू पीती हूँ मैं ये करती हूँ कुछ भी बोलूँगी मेरे लिए मुझे कुछ बुरा नहीं लगेगा आणि मी माझं स्वतःबद्दल काही बोलून मला काही वाईट बुरा वाटणार नाही. लगेगा मेरे को आणि मला वाईट वाटेल नहीं बुरा लगेगा आणि नाही वाटणार अभी मैं अगर बोलूँगी सोचूं उदाहरण के तौर पर सोचूं मैंने संदर्भ को पकड़ा संदर्भ दारू पीती है उसके अंदर दारू का आत्मा है उसको दारू पिलाती है तंबाकू चुपके से बाथरूम में खाती है ऐसे ऐसे मैं बोलूँगी तो और आप लोग भी क्या बोलोगे है ना आप जाकर उसको तुच्छ देखोगे आणि तुम्ही त्यांना दृश्य पाहा लेकिन मैं मेरे लिए बोलूँगी तो आप मुझे माइंड नहीं करोगे इसलिए मैं मुझे पकड़ आणि मग मी माझ्या स्वतःला पकडते समझ में आया आणि तुम्हाला तो समजलं आप 5 मिनट में आपको देती हूँ आणि 5 मिनिटं मी तुम्हाला को देते बंद करना है आणि डोळे बंद करायचे आहे आपके अंदर ऐसा कौन सा स्पिरिट है जो आपको छूता है आपके अंदर कार्य करता है आपको मोहनी डालता है आपको भावनाओं को द्वारा अंदर प्रवेश करता है आपको अंदर वो बलवान हो जाता है आपको निर्बल कर देता है आपको नग्न कर देता है आपको बीमार बना देता है मानसिक टॉर्चर करता है कभी कभी आपको अंधा भी कर देता है आपको गुस्सा दिला देता है अगर आपका स्वभाव आपके पूर्वजों से कुछ आया होगा वो भी याद करो
आपके पूर्वजों से जो आपको मिलता है, बुरे बुरे विचार, व्यभिचार की सोच, गंदी गंदी बातें, चोरी करना, हत्या, किसी को मारने के लिए, गाली देने के लिए इच्छा थी, पराई स्त्री पर, पुरुष पर बुरी नज़र, पैसे में हमेशा पैसा 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 ही, दुष्टता, एक दूसरे को मारना, छल करना, किसी का लूटना, आप निंदा करते हो, अहंकार, या दारू पीते हो, तंबाकू खाते हो, सिगरेट पीते हो, बीड़ी पीते हो, कोई भी ऐसी बात है जो आपको लग रहा है। और जैसे व्यवस्था 28 में वहाँ खास पूर्वजों से आए हुए स्वभाव को वहाँ बताया गया है, पूर्वजों से आए हुए स्वभाव को, यानी स्पिरिट को वहाँ बताया गया है। बुखार होना, खुजली होना, बवासीर होना, फोड़े निकलना, दांत यानी खरोच जिसे स्किन डिजीज जिसे कहते हैं, बीमारी होना, आँखों की कमजोरी, आँख आपके कमजोर है, चश्मे लगे, दिखाई नहीं दे रहे आपको, मानसिक तकलीफ होना, मन पे बहुत अटैक होना, पागलपन के, हमेशा मन डरा रहता है, ये खून का स्वभाव है, ये खून में रहता है, मन डरना, अंधेरे को डरना, काम सफल न होना, तुम्हारे हाथों को आशीष न मिलना, ये पूर्वजों से है। घुटनों में दर्द रहना, टांगों में दर्द रहना, नख में बीमारियां रहना, नखों में, या फिर कभी ना कभी हमेशा पतला रहना, दुबला रहना, बॉडी न पकड़ना, खून कम होना, खून की कमी होना, तो बीमारी शराब को भी तोड़ डालो, बीमारी के तो खून में है, बीमारी को निकाल देना। ठीक है, मेरे पीछे बोलेंगे। प्यारे पिता, यीशु के नाम से मैं मेरे सारे पापों के लिए क्षमा मांगता हूँ। मैं पापी हूँ, मुझे क्षमा कर। आपके पवित्र लहू से मुझे धोकर शुद्ध कर, पवित्र कर, जैसे आप हो। पाप का, शैतान का, अंधकार की शक्ति का, प्रधानताओं का, हाकिमों का, अधिपति का, न्यायियों का, मूर्ति पूजा, जादू टोना, व्यभिचार, तिरस्कार, व्यसन, मृत्यु, अधोलोक, सारा अधिकार, यहाँ तक नरक का भी मैं अधिकार मेरे जीवन से तोड़ देता हूँ। मेरे द्वारा मेरे वंश के ऊपर से उसे भी तोड़ देता हूँ। मैं भी और मेरा वंश नरक नहीं जाएगी। नरक का आया हुआ अधिकार वो भी मैं तोड़ देता हूँ। मेरे पूर्वजों से पापों के कारण उतरा हुआ सारा दंड, अधिकार, दुष्ट आत्माओं का स्वभाव के द्वारा आना मेरे खून से मैं निकाल देता हूँ। अभी मैंने थोड़े समय पहले जो मेरे मुंह से कहा वो मेरे जड़ में खून में जड़ पकड़कर बैठा है। उन सारी पूर्वजों का स्वभाव का और मेरा भी स्वभाव है जो मेरे
स्वभाव, झगड़ा करना, गाली देना, गुस्सा करना, गुस्सा पकड़ कर बैठना, क्षमा न करना, बैर करना, दुश्मनी रखना, भावुक होना, मन को निर्बल रखना, कमजोर रखना, कड़वाहट से भरे रहना, नकारात्मक भावना में गलत सोच में बने रहना, ये मुझे मेरा स्वभाव है। आज मेरे खून से मेरे स्वभाव को मेरे पिताजी के, मेरे माँ का, मेरे दादाजी का, मेरा दादी का, और उनके ऊपर जो दादा दादी है, जो मेरे दादा दादी परदादा उनसे आए हुए स्वभाव का अधिकार यीशु के नाम से मैं तोड़कर मेरे खून से सारे इस स्वभाव को सारी जड़ मैं पकड़ता हूँ और मेरे खून से निकल जाने की आज्ञा देता हूँ। निकल यीशु के नाम। मेरे खून में तू रह नहीं सकता। अभी सी घड़ी यीशु के नाम से मेरे खून से निकल जाने की आज्ञा देता हूँ। अभी सी घड़ी यीशु के नाम से मेरे खून से निकल जाने की आज्ञा देता हूँ। सारी बुरी आत्मा यीशु के नाम से निकल जा। अभी सी घड़ी मेरे अंदर तू रह नहीं सकता। पवित्र आत्मा मैं मान्य करता हूँ मैंने खुद दुष्ट आत्मा को तेरे साथ रहने के लिए स्थान दिया। वो भी मेरे खून में और मेरे हृदय में, भावना में और मेरे मन में। आज मैं गुस्से के लिए, कड़वाहट के लिए और क्षमा के लिए, द्वेष के लिए और भावनाओं के प्रति माफी मांगता हूँ। मुझे माफ कर। और आज उसके द्वारा शैतान मेरे पीछे से आगे पीछे से कभी सामने से मुझे मोहित करता है, पाप में गिराता है। आज उसका प्रभाव मेरे जीवन से मैं निकाल देता हूँ। मेरे ऊपर डाला हुआ शत्रु की सामर्थ का मोह का खोटी झूठ शिक्षण का गलत विचारों का भावनाओं पर गलत प्रभाव डालने के द्वारा आई हुई आत्मा का मैं अधिकार तोड़ देता हूँ। स्वीकारियों को कलवरी क्रूस पर डालता हूँ और मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा देता हूँ। मार्क 16 उसके 16-17 में प्रभु ने प्रॉमिस किया है कि तुम भूतों को निकालोगे, दुष्ट आत्माओं को निकालोगे। तो आज मैं मेरे अंदर से इन सारी दुष्ट आत्मा को बुरी आत्मा को निकल जाने की आज्ञा देता हूँ। निकल जा यीशु के नाम से मेरे अंदर से निकल जा। मेरे अंदर रह नहीं सकता। यीशु के नाम से पवित्र आत्मा प्रज्वलित हो जा और तेरे सामर्थ्य तेरे साथ बुरी आत्मा दुष्ट आत्मा साथ नहीं दे सकते। अभी इसी घड़ी प्रज्वलित होकर सामर्थ्य होकर मेरे अंदर से निकाल दे। मुझे नहीं चाहिए बुरी आत्माओं का बुरी स्वभाव का अथॉरिटी अधिकार सामर्थ और स्वभाव मुझे नहीं चाहिए। इसे मैं निकाल देता हूँ। यीशु के नाम से मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा देता हूँ।
धन्यवाद देता हूँ। यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ। आमीन। आंखों को बंद ही रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। आपके इन सारे बच्चों के लिए प्रार्थना करती हूँ। तू इनकी ढाल, तू इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गडरिया है, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता है। जैसे उनके खुद के कन्फेशन के द्वारा उन्होंने खुद नकारा है उन आत्माओं को जो उनकी भावनाओं में, उनके मन में, उनके हृदय में और शरीर में वास कर रही है, खून में। तो आज उन्होंने खुद नकारा है और जड़ के साथ उखाड़ के फेंका है। इसलिए जैसे आज इनके अंदर मूर्ति पूजा नहीं, जादू टोना नहीं, व्यभिचार नहीं, तिरस्कार नहीं, नरक नहीं, प्रभु अधोलोक नहीं, तो फिर दूसरी ये बातें नहीं रह सकती। तो प्रभु यीशु के नाम से मैं भी प्रभु का दास होने के नाते इनके अंदर से जड़ के साथ उखाड़ फेंक निकाल देते हैं यीशु के नाम से। और पवित्र आत्मा को रिलीज कर, पवित्र आत्मा प्रज्वलित हो जाए इनके अंदर से। एक इन सारी जो इन्होंने कन्फेशन की कि इनसे होता है और इन्हें मोह में दृष्टि डालता है, वो सारे बंधन से आज मुक्त हुए और आपका सर्व सामर्थ्य लहू लगा के और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते हैं यीशु के नाम से। आमीन। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया।